Jingle bells. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं किसन. तो जमीनदाराच्या शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्याच्या घरी त्याची बायको आणि 2 लहान मुलं होती. रोज शेतात काम करून मिळणाऱ्या पैशात तो कसं बसं आपलं घर चालवत होता. किसनच्या घरची परिस्थिती पहिल्यापासून अशी नव्हती बरं का. किसनच्या मालकीचं सुद्धा एक शेत होतं, ज्यातून त्याला चांगली कमाई होत होती. पण वडिलांच्या आजारपणामुळं झालेल्या खर्चापायी त्याला ते शेत विकावं लागलं आणि तेव्हापासून तो जमीनदाराच्या शेतात मजुरी करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरू लागला. असंच एक दिवस शेतात काम करत असताना त्याची कुदळ शेतात एका कठीण वस्तूवर आपटली. किसनला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं, आपल्या शेतात गाडलेला खजिना तर नाही मिळाला आपल्याला. असा विचार करून किसननं त्या वस्तूच्या आजूबाजूची माती बाजूला करून ती वस्तू शेतातून बाहेर काढली. ती वस्तू म्हणजे एक धातूचं पातेलं होतं. ते पाहून किसन बिचारा खूप नाराज झाला. कसला खजिनान कसलं काय, मिळालं काय तर रिकामं पातेलं. जाऊ दे, नशीब आपलं. उन्हाचे चटके फार बसू लागलेत. आता दुपारचं जेवण करून घ्यावं आणि थोडी विश्रांती घ्यावी. असं म्हणत निराश झालेल्या किसननी आपल्या हातातील कुदळ त्या पातेल्यात टाकली आणि तो शेताच्या कडेला असलेल्या झाडाखाली जाऊन बसला. तिथे बसून त्यांनी दुपारचं जेवण केलं आणि विश्रांती घेतली. काही काळ गेल्यानंतर किसननी विचार केला की चला आता परत काम सुरू करू. तो आपली कुदळ घेण्यासाठी त्या पातेल्याजवळ आला असता त्याला एक चमत्कारिक गोष्ट आढळली. त्यांनी पातेल्यात तर एकच कुदळ टाकली होती, पण आता पातेल्यात खूप साऱ्या कुदळी होत्या. हा चमत्कार आहे की मला भास होतोय. मी खात्री करून घेतो याची. आता किसननं आपल्या जवळची एक परडी त्या पातेल्यात टाकली. क्षणार्धात त्या पातेल्यात खूप परड्या दिसू लागल्या. आता किसनला खात्री पटली की हे पातेलं साधं सुधं नसून एक जादूचं पातेलं आहे. तो जाम खुश झाला आणि त्याने ते पातेलं आपल्या घरी आणलं. किसन त्या पातेल्यात जी कुठली वस्तू टाके त्या वस्तूपासून अनेक वस्तू निर्माण होत. मग किसन त्या वस्तू बाजारात नेऊन विकत असे आणि भरपूर पैसे कमवत असे. असं करता करता किसनकडे खूप पैसे जमा झाले. मग किसननी काही मौल्यवान वस्तू विकत घेतल्या आणि त्याही पातेल्यात टाकून त्यापासून खूप मौल्यवान वस्तू त्याला मिळाल्या. मग त्यांनी त्याही बाजारात नेऊन विकल्या. आता किसन चांगला श्रीमंत झाला होता. किसनच्या शेजारी राहणारा मोहन किसनची ही सगळी प्रगती बघत होता आणि त्याला किसनचा हेवा वाटायला लागला. इतक्या कमी दिवसात किसन एवढा श्रीमंत कसा झाला? नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला याचा शोध घ्यायला पाहिजे. मग मोहन किसनवर बारीक लक्ष ठेवायला लागला. थोड्याच दिवसात मोहनला जादूच्या पातेल्याची गोष्ट कळली. मोहन लगेच जमीनदाराकडे गेला आणि त्यांनी जमीनदाराला ही सगळी गोष्ट सांगितली. मोहन, हे जे सांगतोयस ते सगळं खरं आहे ना रे? हो हो, ही गोष्ट अगदी खरी आहे. पाहिजे तर तुम्ही पण खात्री करून घ्या. अहो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय सगळं. जमीनदार लगेच घाईघाईने किसनच्या घरी आला आणि त्याला म्हणाला, काय रे किसन, मोहन असं म्हणतोय की तुझ्याकडे एक जादूचं पातेलं आहे. कुठनं चोरून आणलंस ते? अहो नाही 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 सरकार, मी चोरून नाही आणलं. हे मला शेतात काम करताना मिळालंय. तुला हे जर शेतात मिळालं असेल तर हे पातेलं मला मिळायला पाहिजे, कारण ती जमीन माझ्या मालकीची आहे. आण ते पातेलं इकडे, मी घेऊन जातो ते. किसननी खूप गयावाया केली, पण जमीनदार त्याचं एक ऐकायला तयार नव्हता. त्यांनी ते जादूचं पातेलं घेतलं आणि तो आपल्या घरी गेला. मग जमीनदारांनी सुद्धा त्याच्याकडच्या मौल्यवान वस्तू
त्या पातेल्यात टाकून त्यापासून खूप मौल्यवान वस्तू मिळवल्या. त्या वस्तू बाजारात विकून जमीनदारानंही भरपूर पैसे कमावले. आता ही बातमी राजाच्याही कानावर गेली. राजांनी लगेच आपले सैनिक जमीनदाराच्या घरी पाठवले आणि त्या सैनिकांनी ते जादूचं पातेलं राजमहालात आणलं. हे पातेलं नक्की जादूचं आहे का याची खात्री करायला पाहिजे. असं म्हणून राजांनी आपल्या डोक्यावरचा मुकुट त्या पातेल्यात ठेवला. क्षणार्धात त्या एका मुकुटाचे अनेक मुकुट झाले. राजा खुश झाला आणि मग त्यांनी सुद्धा आपल्याकडील सगळ्या मौल्यवान वस्तू त्या पातेल्यात ठेवून त्यापासून खूप मौल्यवान वस्तू मिळवल्या. हे पातेलं जादूचं आहे यात काहीच शंका नाही. पण पातेल्याच्या आत काय होतं ज्यामुळे गोष्टी खूप प्रमाणात तयार होऊन आपल्याला मिळतात ते पाहावं लागेल. मी स्वतःच त्या पातेल्यात जाऊन पाहतो. राजांनी त्या पातेल्यात उडी मारली, पण तो एक गोष्ट विसरला की त्या पातेल्यात जी गोष्ट ठेवली जाते त्यापासून अनेक गोष्टी निर्माण होतात. मग काय, त्या पातेल्यातून अनेक राजे बाहेर आले जे दिसायला हुबेहूब एकमेकांसारखे होते. पातेल्यातून बाहेर येताच सर्व राजांमध्ये सिंहासनावर बसण्यासाठी भांडणं सुरू झाली. मी या राज्याचा खरा राजा आहे. तुम्ही सगळे या पातेल्याच्या जादूमुळे निर्माण झालेले राजे आहात. त्यामुळे या सिंहासनावर तुमचा हक्क नाही. मी खरा राजा आहे. मी बसणार सिंहासनावर. तू नाही, मी खरा राजा आहे. अरे ऐका सगळेजण, सिंहासनावर कोणी बसायचं याचा निर्णय आपल्यात होणाऱ्या युद्धानंतरच ठरेल. चला तयार व्हा. आणि पाहता पाहता त्या सर्व राजांमध्ये सिंहासनासाठी लढाई सुरू झाली. बराच काळ लढाई केल्यानंतर सर्व राजांनी एकमेकांना मारून टाकलं. त्यात या राज्याचा खरा राजा सुद्धा मरण पावला. आणि अजून एक दुःखाची गोष्ट म्हणजे सगळी लढाई चालू असताना त्या गडबडीत ते जादूचं पातेलही फुटून गेलं. ही सगळी गोष्ट जेव्हा किसनला कळली तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. आपण जादूच्या पातेल्याचा फक्त फायदा घेतला, परंतु महाराजांनी काहीही कारण नसताना त्याची फारच चिकित्सा केली. एखाद्या गोष्टीची जास्त चिकित्सा केली की आपलं नुकसानच होतं. या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात मुलांनो? की आयुष्यात कष्ट टाळून सोपे मार्ग निवडल्यास आपला कधीच फायदा होत नाही. झालं तर नुकसानच होतं. नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.